196वा नाम सप्ताह निमित्त खंडोजी महाराज जयंती श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे संस्थान अधिपती ह.भ.प. योगेश्वर महाराज देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने पालखी सोहळा संपन्न होत असतो। याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 12 सप्टेंबर 2024 वार गुरुवार रोजी कुस्ती समिती पिंपळनेर मार्फत भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आलेली होती। या प्रसंगी कुस्ती मैदान पिंपळनेर येथे भव्य कुस्ती दंगल झाली। यात पिंपळनेर शहरातील तसेच परिसरातील व धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारासह दिल्लीचे मल्लपटू, कुस्तीवीर, महाराष्ट्र केसरी जगदीश जाधव सह विविध ठिकाणाहून कुस्तीपटू यांनी समावेश घेतलेला दिसून आला। या प्रसंगी भव्य कुस्ती दंगलसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित तरुण तडफदार खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळाताई गावी, काँग्रेस कमिटी धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष श्यामभाऊ सनेर, जिल्हा परिषद धुळेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती जीभाऊ साहेब, हर्षवर्धनजी दहिते, माजी खासदार बापूसाहेब चौरे, माजी आमदार DS अहिरे साहेब, साक्री, येणाऱ्या विधानसभेत इच्छुक उमेदवार इंजिनियर अशोक सोनवणे, इंजिनियर मोहन सूर्यवंशी, प्रवीण बापूसाहेब चौरे, धीरज अहिरे, सागरदादा गावित, माजी पंचायत समिती सभापती संजय ठाकरे, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, माजी उपसरपंच विजय गांगुर्डे, माजी उपसरपंच योगेश नेरकर, माजी उपसरपंच विनोद कोठावदे, माजी सरपंच देवीदास सोनवणे, तसेच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख पक्षांचे पदाधिकारी यांचा प्रमुख पाहुणे म्हणून समावेश होता। या निमित्ताने सर्व मान्यवरांचा कुस्ती समितीतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मानाची पहिली कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान जगदीश जाधव यांनी कुस्ती जिंकून घेतला। तदनंतर छोट्या मोठ्या पैलवानांच्या कुस्त्या कुस्ती समितीमार्फत संसार उपयोगी वस्तू सप्रेम भेट देऊन तसेच रोख रक्कम 500 रुपये पासून ते 21,000 पर्यंत लावण्यात आल्या। या समयी विशेष म्हणजे लहान महिला कुस्तीगीर मुलींचा सुद्धा समावेश होता। मध्येच दिल्लीहून आलेले पैलवान हितेश कुमार व कोल्हापूरहून आलेले पैलवान लखन राजमाने यांची कुस्ती कैलासवासी अण्णासाहेब शंकर भगामाळी यांच्या स्मरणार्थ यांचे चिरंजीव इंजिनियर विलास जगताप, माजी सरपंच चिकसे जिभाऊ सौ संजय जगताप यांनी रोख रक्कम 71,000 ची कुस्ती लावली होती। यात कोल्हापूरचे पैलवान लखन राजमाने यांनी कुस्तीचा डाव छेदत कुस्तीचा मान पटकावला व 71,000चे रोख बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते घेतले। या समयी प्रसंग अवधान ठेवून कुस्ती समितीने उपविजेता पैलवानास 11,000 रुपये देऊन दोघांचा सत्कार केला। कुस्ती मैदान पिंपळनेर येथे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुस्ती लावत असताना कुस्ती समितीचे पंच यांनी कुस्त्या बघून विजयी झालेले उपविजयी झालेले पैलवान यांना घोषित करून ठरवलेली रक्कम भांडी मान्यवरांच्या हस्ते देऊन कुस्ती समितीतील सर्व सदस्यांनी आपापली घेतलेली जबाबदारी पार पाडून कुस्ती समितीचे नाव वाढवले। या समयी बाहेर गावाहून आलेले मल्ल कुस्तीगीर व पैलवानांसाठी नाश्ता, चहापाणी आणि जेवणाच्या 4 वर्षापासून परंपरा मार्फत कायम ठेवण्याचे दिसून आले। बाबा फ्रेंड सर्कल ग्रुप मार्फत गोड्यामाळ मार्फत आयोजित करण्यात आलेली सेवा बघून सर्व मान्यवरांनी नामोल्लेख करून वाहवाह केली। शेवटी चोख बंदोबस्त ठेवून कुस्ती समिती मार्फत SDPO संजय बापळे, LCBचे अधिकारी श्रीकृष्ण पारधी, पोलीस ठाणे पिंपळनेरचे API किरण बर्गे, API जयेश खलाने, PSI भूषण शेवाळे, PSI विजय चौरे, बाहेरगावहून आलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व ताफा यांनी चोख बंदोबस्त ठेवून शांततेत कुस्ती दंगलीचा कार्यक्रम पार पाडला। प्रतिनिधी विलास जाधव सह कॅमेरामन रफिक शेख, पिंपळनेर।